आता जिभेमध्ये तुम्हाला माहीत आहे की खूप जास्त सेन्सेशन असतात, नैसर्गिक ओलावा असतो किंवा सलावेशन असतं। त्याच्यामुळे काय होतं, काही ना काही तुम्ही जर बदल घडवून आणले तर नक्कीच तुमचं लैंगिक आरोग्य हे चांगलं टिकाऊ पण होऊ शकतं। आपण कसं त्यांना स्टिम्युलेशन करू शकतो आणि ऑर्गॅझमपर्यंत आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो। जे की ते आपल्या पार्टनरचे इरोटिक झोन असतात त्यांना आपण जास्तीत जास्त स्टिम्युलेट करून प्रत्येक वेळा एकच एक कृत्य करत असाल तर नक्कीच तो कृत्य जे आहे ते कंटाळवाणं होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, फक्त आणि फक्त किसिंग केल्यामुळं तिच्या मनातील काही अँक्झायटी डिप्रेशनचे काही विचार असतील तितकं त्यांना उत्तेजना जास्त येते आणि तितकं त्यांचा म्हणजे योनी मार्गामध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याची मदत होते। नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की फोर प्ले करताना आपल्या जिभेचा वापर कसा करावा आणि कोणत्या आपल्या पार्टनरचे संवेदनशील जे पार्ट असतात किंवा त्याला आम्ही म्हणतो की जे एक्साइटमेंट झोन असतं त्या झोनला आपण जिभेचा वापर करून आपण कसं त्यांना स्टिम्युलेशन करू शकतो आणि ऑर्गॅझमपर्यंत आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो, त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला लैंगिक विषयाबद्दल मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि काही प्रकारे काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे, जे की माझ्या क्लिनिकमधून मी करीत असतो। तर मित्रांनो, खरोखर माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर असेच तुम्हाला व्हिडिओ नेहमी जर तुम्हाला काही सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट करा, जेणेकरून मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्न करेल। तर मित्रांनो, जर शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर पण करा। आपण एक फोर प्लेचा पार्ट समजून आपण आपल्या जिभेचा वापर करून जे की ते आपल्या पार्टनरचे इरोटिक झोन असतात त्यांना आपण जास्तीत जास्त स्टिम्युलेट करून त्यांची जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट कशी करून घेऊ शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलतो। की मित्रांनो, काय असतं की जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता किंवा शारीरिक संबंध ठेवायचा प्रयत्न करता, जर तुम्ही प्रत्येक वेळा एकच एक कृत्य करत असाल तर नक्कीच तो कृत्य जे आहे ते कंटाळवाणं होऊन जातं, एक ड्युटी म्हणून किंवा एक जॉब म्हणून होऊन जातं। तर तसं न करता प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगत असतो की आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आणि शारीरिक संबंधामध्ये काही ना काही तुम्ही जर बदल घडवून आणले तर नक्कीच तुमचं लैंगिक आरोग्य हे चांगलं टिकाऊ पण होऊ शकतं। तर मित्रांनो, असंच आज म्हणजे एक विषय काढला मी की आपल्या जिभेचा आपण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये कसा उपयोग करू शकतो। आता जिभेमध्ये तुम्हाला माहीत आहे की खूप जास्त सेन्सेशन असतात, नैसर्गिक ओलावा असतो किंवा सलावेशन असतं। त्याच्यामुळे काय होतं की पार्टनरला नैसर्गिक लुब्रिकेशन पण भेटतं। तर त्याच्यामुळे काय करायचं की पहिले स्टार्टिंगला खूप जास्त चांगलं ओरल तुम्ही एक 3 ते 4 मिनटं ओरल किस करून त्याला खूप महत्त्व द्या। कारण जोपर्यंत ओरल किस करत नाही तोपर्यंत तुमच्या पार्टनरची इच्छा होणार नाही आणि ओरल किस केल्यामुळं काय होतं की आपली जवळीक वाढते, आपलं नातेसंबंध जे काही असते तो दृढ होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की पुढची प्रक्रिया आपल्याला सोपी जाते। आणि त्याच्यामुळं काय होतं, फक्त आणि फक्त किसिंग केल्यामुळं तिच्या मनातील काही अँक्झायटी डिप्रेशनचे काही विचार असतील किंवा आपल्या मनामध्ये काही अँक्झायटी डिप्रेशन असेल तर ती दूर करण्यासाठी ही स्टार्टिंगला ही पद्धत आपल्याला खूप उपयोगी पडते। म्हणून तुम्ही की जेव्हा केव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवत असाल तेव्हा नक्कीच तुम्ही जिभेचा पहिला वापर करा आणि पहिले किसिंगपासून स्टार्ट करा आणि जितकं म्हणजे 3 ते 4-5 मिनटं किसिंग झाल्यानंतर मग खाली आल्यानंतर चांगलं जिभेनंच तुम्ही त्यांना ब्रेस्ट सकिंग करा। जितकं जास्त ब्रेस्ट सकिंग ॲरोला म्हणा किंवा जितकं आपल्या ब्रेस्टच्या टोकाला तुम्ही सकिंग करसाल, एकदम स्लोली सकिंग करसाल किंवा जिभेनं चाटसाल तितकं त्यांना उत्तेजना जास्त येते आणि तितकं त्यांचा म्हणजे योनी मार्गामध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याची मदत होते। त्यानंतर खाली आल्यानंतर जिभेने जितकं तुमच्या म्हणजे पार्टनरच्या क्लीटला जितकं तुम्ही चांगलं चोखसाल, जेव्हा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जास्त म्हणजे फक्त म्हणजे जिभेच्या फक्त आणि फक्त टोकाचा फक्त स्पर्श करून जितकं तुम्ही तुमच्या पार्टनरच्या क्लायटोरिस ग्रंथीला स्टिम्युलेट करसाल तितकं त्यांना उत्तेजना खूप जास्त मिळते आणि काय होतं की त्या फक्त जिभेच्या उत्तेजनामुळे तिला एक वेळा नक्कीच ऑर्गॅझम मिळू शकतं
आणि त्याच्यामुळं काय होतं की पुढची जी आपली प्रक्रिया आहे ती खूप सोपी होऊन जाते. आणि ज्या लोकांना प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे त्यांनी ही पद्धत नक्कीच वापरायला पाहिजे. कारण की जर तुम्ही त्यांना तुमचं इन्सर्ट करण्याच्या अगोदरच जर तुम्ही त्यांना ऑर्गॅझम दिलं तर मला वाटतं नंतर तुमचं 1 किंवा 2 मिनटात जर म्हणजे इजॅक्युलेशन झालं तरी तिची काही कंप्लेंट नसणार. कारण की जिभेच्या स्पर्शाने आणि क्लिटरिसच्या स्टिम्युलेशनने नक्कीच तिला समाधान आणि ऑर्गॅझम मिळू शकतं. तर हे ऑर्गॅझम दिल्यानंतर मग तुम्ही थोडं जर पुढं गेला आणि नंतर मग स्ट्रोकिंग स्टार्ट केली तर मला वाटतं की स्टार्टिंगला एकदम डीप इन्सर्शन न करून, मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की आउटर 1/3 जे असतं ते जास्त सेन्सिटिव्ह असतं, म्हणून फक्त 1/3 इन्सर्शन करायचं आणि आतमध्ये घालायचं आणि बाहेर काढायचं. असं जर केलं तर अजून तिला डबल ऑर्गॅझम येतो आणि मल्टिपल ऑर्गॅझम देण्याचा आपण नक्कीच आपल्या पार्टनरला प्रयत्न करू शकतो. आणि त्यामुळे तिची संतुष्टी पण होते, तृप्ती पण होते आणि तिला समाधान पण मिळतं. तर मित्रांनो, आपल्या पार्टनरला प्रत्येक वेळा जेव्हा केव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवता तेव्हा तिला तृप्त करणं आणि समाधान ठेवणं हे आपल्याच हातामध्ये असतं. आणि त्याच्यासाठी फक्त जिभेचा वापर करून किंवा इतर काही ट्रिक्सबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. जर या छोट्या मोठ्या ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये तर नक्कीच तुमचं दोघांचं पण लैंगिक आयुष्य हे चांगलं होऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो.